विशाल पाटील यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संजय काका पाटील यांच्यावर गंभीर आरोप केलाय। संजय काकांनी डावपेच करून स्वतःच्या विरोधात खोटा पैलवान उभा केला, पण त्यांना पाडू शकणारा खरा पैलवान आता निवडणुकीमध्ये उतरलाय। खरी लढत संजय काका आणि आपल्यातच आहे, उर्वरित उमेदवार गौण आहेत, असं विशाल पाटील म्हणाले। त्यांच्याशी बातचीत केली आहे कुलदीप माने यांनी। सांगली लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलेले अपक्ष उमेदवारी ठेवलेले विशाल पाटील आपल्या सोबत आहेत। आज औदुंबर येथे दत्त मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। कशा पद्धतीनं आता जिल्हाभर जे काही पुढचे 10 दिवस प्रचार आहे तो लोकांना बदल पाहिजे होता। आताच तुम्ही पाहिला गुजरातच्या सुरतमध्ये उमेदवाराचा अर्ज बाद करणे आणि बिनविरोध करणे, म्हणजे लोकांच्या मनात विरोध आहे, तो विरोध मतपत्रिकेतनं येऊ नये यासाठी हे प्रयत्न आहेत। आणि सांगलीत सुद्धा आमची उमेदवारी झाली नसती तर कदाचित बिनविरोधच्या दिशेने सुद्धा ही निवडणूक नेली असती भाजपनी। एवढे षडयंत्र ही लोक रचतात। शेवटचा प्रश्न, लेफापा चिन्ह मिळाले, लेफापातून गुलालाची उजळण होईल। लेफा चिन्ह मला चांगलं मिळू नये, माझं नाव मतदार यादीत खूप मागे राहावं, म्हणजे बॅलेटिंग बॉक्स मागे राहावं, असे वेगवेगळे डाव त्यांनी केले। आधी मुळात मी उमेदवारच नसावा, मला उमेदवारी कुठल्या पक्षातनं मिळू नये, असे डाव केले। आता ह्यांना नुरा कुस्ती जिंकायची सवय लागली खासदारांना। आता खरा पैलवान आलेला आहे जो त्यांना पाडू शकतो, आणि त्यामुळे त्यांनी सगळे डाव करून एक खोटा पैलवान समोर उभा केलेला, पण जनतेने मला उभं केलेलं आहे। आणि मी त्यांना आव्हान केलेलं की खरोखर त्यांनी खूप कामं केली, जे थापा मारतात बाता मारतात, खरोखर त्यांचा एवढा विश्वास होता तर त्यांनी पक्षाचे सगळे कवच बाजूला ठेवून लढायला आलो। मी सगळं बाजूला ठेवून लढायला आलेलो आहे। त्यांच्यात अजूनही हिंमत असेल तर त्यांनी एकटं लढावं। आज त्यांच्या स्वतःच्या नेत्यांना, आज परवा फडणवीस साहेब आले आणि फडणवीस साहेबांनी स्थानिक कुठलाही मुद्दा न निवडता, खासदारांबद्दल काही न बोलता ही केंद्राकडे निवडणूक न्यायला लागली। विसरू नये लोकांनी, ही निवडणूक विशाल पाटील विरुद्ध संजय पाटील आहे। बाकी उमेदवार मग 18 जण रिंगणात आहेत, ते गौण आहेत। ही थेट लढत आहे आणि ह्या थेट लढतीत खासदार मागे पडतात हे पाहून आता मुंबई, दिल्ली, परदेशातनं माणसं आणतील, विशाल पाटलांना पाडण्याचा प्रयत्न करतील, पण ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे। मी उभा नाही, स्वतः सामान्य जनता उभी आहे, अशीच भावना लोकांच्यात आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, औदुंबर, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।